आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूया. राजकारणासाठी काँग्रेसकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याच्या मनोबलावर परिणाम झाल्याचाही आरोप करत मोदींनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं. मोदी सरकारने अवघ्या 30 मिनिटात पाकिस्तानसमोर सरेंडर केलं. पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची तुमची इच्छाशक्ती नव्हती अशा शब्दात ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याला कारवाईसाठी पूर्ण मोकळीक का दिली नाही असा सवाल विचारत राहुल गांधींनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेतात मात्र पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेत नाही अशा शब्दात प्रियंका गांधींनी पहलगाममधील सुरक्षेवर सवाल व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. कोणत्याही देशाने भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही अशी माहिती पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिली. विरोधकांच्या आरोपांवरही मोदींनी सडेतोड उत्तर दिलं. शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यावर पंतप्रधान मोदींनी संसदेत स्पष्टीकरण दिलं. ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. सुलेमान, अफगाण आणि जिब्रानला ठार मारण्यात जवानांना यश आलं अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संसदेत दिली. पहलगाम हल्ल्यात 3 पाकिस्तानी अतिरेकी होते. अतिरेक्यांकडे असलेल्या रायफल पाकिस्तानी होत्या असं थेट उत्तर पी चिदंबरम यांनी उपस्थित केलेल्या सवालावर अमित शहांनी दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर सडकून प्रहार केला. काँग्रेसच्या काळात हल्ले करणारे दहशतवादी मोदींच्या काळात मारले असा हल्लाबोल अमित शहांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंडित नेहरूंवर जोरदार टीका केली. नेहरूंमुळेच आज काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अमित शहांनी केला. 1948 साली नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली. पीओकेची निर्मिती नेहरूंच्या युद्धबंदीमुळे झाली. तेव्हा आपण युद्धात जिंकलो मात्र तहात हरलो असं म्हणत अमित शहांनी हल्लाबोल केला. सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आमदार देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वात भाजपनं निदर्शनं केली. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर तमाशा असल्याचं वक्तव्य केलं होतं. सोलापुरात भाजपनंतर काँग्रेसनेही आंदोलन केलं. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आमदार कोठे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 2 महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर इतर 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. 5 ते 7 लोक एकत्र आले तर रेव पार्टी होते का? रेव पार्टीची व्याख्या काय असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला. जावयावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत खडसेंनी ससूनच्या रिपोर्टवरही शंका व्यक्त केली. पुण्याच्या तरी सांगण्यावरनं पोलिसांनी प्रांजल खेवलकरांवर कारवाई केली असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला. तर प्रायव्हेट लाईफमधील फोटो व्हायरल करण्याचा अधिकार कुणालाही नाही असं म्हणत एकनाथ खडसेंनी सुनावलं. प्रांजल खेवलकरला मुख्य आरोपी करण्याचं कारण काय असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी विचारलाय. तर खडसे कुटुंबियांच्या बदनामीचा हा डाव आहे असं म्हणत जावयांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून एकनाथ खडसेंनी टीका केली. वादग्रस्त विधानकृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही ही अखेरची संधी अशी तंबी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेतला. वादग्रस्त विधानं आणि कृतीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सहकार कामगार संघाच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात महायुतीच्या 21 पैकी 20 जागा निवडून आल्या. त्यानंतर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. प्रकाश सोळंके यांनी माझी जात मंत्रिपदासाठी आडवी येत असल्याची खंत व्यक्त केली होती. यावर लक्ष्मण हाकेंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका केली होती. यावर आता ओबीसी सेलचे पदाधिकारी यशवंत गायके यांनी प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण हाकेंनी सुपारी घेऊन प्रकाश सोळंकेंवर बोलू नये अन्यथा राज्यात ओबीसी समाज त्यांना फिरू देणार नाही असा इशारा हाकेंना देण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. न्याय मिळेपर्यंत सोबत राहू असं आश्वासन महादेव मुंडेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंना दिलं. मालविक कराडची 1000 कोटींची प्रॉपर्टी जप्त करा. एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची SIT मार्फत चौकशी करा. तसंच पार्टनरशिप कोणाची आहे हे लोकांना कळू द्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतून यशस्वी मुंडेंनी माघार घेतली आणि त्यांनी तत्कालीन
संचालक मंडळाचे प्रीतम मुंडे यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतलाय. 2 महिलांमध्ये प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उद्या अंतिम यादी जाहीर होणार असून 10 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसयुक्त भाजप झाल्याचं चित्र निर्माण झालंय असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. काँग्रेसमधील नेते भय आणि लालसेमुळे भाजपमध्ये जात असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्नेहभोजनाला उपस्थित होते. वाशिमच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हे उद्घाटन करण्यात आलं. रत्नागिरीच्या वाकवलीतील जिल्हा परिषद शाळेची केंद्रानं सर्वोत्तम शाळा म्हणून निवड केली. पीएम श्री शाळा योजनेत देशभरातून सर्वोत्तम शाळांमध्ये या शाळेची निवड करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते या शाळेचा गौरव केला जाणार आहे. नांदेडमध्ये जमिनीच्या वादातून मारहाण करणारे एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं आमदार चिखलीकरांनी म्हटले, तर त्यांना समज देण्याची मागणी करत त्यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. उच्च न्यायालयाने त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मोठा दिलासा दिला. 200 रुपयांच्या व्हीआयपी पास विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली, तर कोर्टाने याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड ठोठावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून 25 ऑगस्ट रोजी शिवसेना एक्सप्रेस विशेष रेल्वे गाडी सोडली जाणार आहे. दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळपर्यंत ही रेल्वे धावणार असून मोफत सेवा दिली जाईल. साकलीतून फरार असलेल्या डॉक्टर अग्रवालने आज भंडारा न्यायालयात सरेंडर केलं. या डॉक्टरने रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केलं होतं. या नराधमाला कोर्टाने 1 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. धाराशिवमध्ये हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 5 पैकी एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. पुण्याच्या भारतीय विद्यापीठ परिसरातून अपहरण झालेल्या 2 वर्षांच्या चिमुकलीची सुटका करण्यात आली आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ही कारवाई केली. आता एक ब्रेकिंग न्यूज. आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीत पडून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेल्या आहेत. अचलपूर तालुक्यातील नागापूर इथल्या वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत ही घटना घडली. भाजपचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांची ही आश्रमशाळा असल्याचं समोर आलं. अमरावती विभागाचे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली. आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटीबारी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनलंय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गायका डोंगरावरनं कोसळणारा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. परभणी जिल्ह्यात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिकांनी नागाची पूजा केली. कृषी संस्कृतीमध्ये देखील नागाला विशेष महत्त्व असून त्याच्याविषयी असलेली अस्मिता जपण्याकरता हे आयोजन केलं जातं. हिंगोलीच्या ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात नागपंचमीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी लांबलचक रांगा लावल्या होत्या आणि यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतलं. सिंधुदुर्गच्या मळगावामध्ये नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्याची अनोखी प्रथा आहे आणि या गावात 5 फणांच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास मूर्तीचं विसर्जन करण्यात येतं. मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी बसचा अपघात झाला. श्रीवर्धनकडून भिवंडीला जात असताना रातवड गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आणि अपघातात 7 प्रवासी जखमी झाले. बुलढाण्याच्या माळेगावमधील वनविभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढताना वनविभागाचे कर्मचारी आणि अतिक्रमणधारक आदिवासींमध्ये राडा झाला आणि यावेळी शासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात 11 आरोपींसह 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कराड शहरात इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. कृष्णा नाका इथल्या सिग्नलवर बाईकने पेट घेतला. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नांदेडमध्ये एका मद्यधुंद कार चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला आणि एका पादचारी महिलेला उडवलं. तसंच 2 ऑटो आणि दुसऱ्या एका कारला धडक दिली. यानंतर ही कार विद्युत खांबाला जाऊन धडकली आणि या अपघातात 2 जण जखमी झालेत. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी कार चालकाला पकडून बेदम चोप दिला. नागपूरच्या लकडगंज परिसरात
घरात घुसून दहशत माजवणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. सांगलीच्या एका वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.